नवीन वर्षातल्या पहिल्या संकष्टी चतुर्थीच्या दिवशी इच्छापूर्ती योग जुळून येत आहे। नवीन वर्षातल्या पहिल्या संकष्टी चतुर्थीबद्दलच आज आपण जाणून घेणार आहोत, कारण दर महिन्याला येणारी ही चतुर्थी आपल्या इच्छापूर्तीसाठी विशेष मानली जाते। पण वर्षातली पहिली संकष्टी अधिक महत्त्वाची असते। या दिवशी गणपती बाप्पा आपल्या सर्व मनोकामना पूर्ण करतात असं मानले जातं। त्यामुळे इच्छापूर्तीसाठी कोणते खास उपाय या दिवशी करावेत आणि या संकष्टीचं महत्त्व काय आहे हेच आज आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत। चला तर मग जाणून घेऊया संकष्टी चतुर्थीचा शुभ मुहूर्त, या दिवशी करायचा पूजा विधी आणि प्रभावी उपाय। पण त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा। तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेजलाही फॉलो करा। हिंदू धर्मात गणपती बाप्पाला विशेष महत्त्व आहे। गणपतीला प्रथम पूजनीय देवतेचा दर्जा आहे। गणपतीला संकष्ट चतुर्थी समर्पित आहे। या दिवशी गणेशाची भक्तिभावानं पूजा आणि व्रत केलं जातं। या व्रताच्या प्रभावानं आर्थिक अडचणी दूर होऊ शकतात अशी मान्यता आहे। यासह उत्पन्न, सुख आणि सौभाग्य वाढ होते असं म्हणतात। चला तर मग पौष संकष्ट चतुर्थीची तिथी आणि शुभ मुहूर्त आधी बघूयात। पंचांगानुसार प्रत्येक वर्षी महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथीला संकष्ट चतुर्थी साजरी केली जाते। त्यानुसार पौष कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथी 17 जानेवारी रोजी पहाटे 4:06 सुरू होणार आहे। तर दुसऱ्या दिवशी म्हणजे 18 जानेवारी रोजी सकाळी 5:30 ही तिथी समाप्त होईल। सनातन धर्मात उदय तिथीला महत्त्व आहे। त्यानुसार संकष्ट चतुर्थी 17 जानेवारी रोजी साजरी केली जाणार आहे। ज्योतिषशास्त्रानुसार पौष संकष्टी चतुर्थीला सौभाग्य योग तयार होत आहे। हा योग मध्यरात्री 12:57 पर्यंत राहील। या शुभ प्रसंगी शिववास योग देखील तयार होत आहे। या दिवशी देवांचे देव महादेव कैलासावर विराजमान असते। या योगामध्ये श्री गणेशाचं पूजन केल्यानं साधकाच्या सर्व इच्छा पूर्ण होऊ शकतात असं सांगितलं जात आहे। शिवाय या दिवशी इच्छापूर्तीचा योग जुळून आलाय। त्यासाठी संकष्ट चतुर्थीच्या दिवशी श्री गणेशाचं पूजन आवर्जून करावं। संकष्ट चतुर्थीच्या दिवशी ब्रह्ममुहूर्तात उठावं। स्नानादीपासून निवृत्त होऊन लाल रंगाचे वस्त्र परिधान करावेत। देवघरात चौरंगावर लाल रंगाचे कापड टाकून श्री गणेशाची मूर्ती स्थापित करावी। श्री गणेशाची मूर्ती नसेल तर सुपारी स्वरूपात श्री गणेशाचं पूजन करावं। श्री गणेशांना कुंकुम, फुलं, फळं, मिठाई अर्पण करावी। दुर्वा अर्पण करावा। श्री गणपतीला तीळ गुळाचा नैवेद्य अर्पण करावा। तुपाचा दिवा प्रज्वलित करावा। या दरम्यान श्री गणेश चालीसा पठण करावं। शेवटी गणपतीची आरती करावी आणि शंख वाजवावा। त्यानंतर कळत न कळत झालेल्या चुकांबद्दल देवाकडे क्षमा मागावी। संक्रांतीनंतरची ही पहिली संकष्टी चतुर्थी आहे, म्हणजेच नव्या वर्षाची ही पहिली शुभ संकष्टी असेल। हा दिवस आपल्या मनोकामना पूर्ण करणारा मानला जातो। या विशेष संकष्टीचं महत्त्व आणि इच्छापूर्तीचे प्रभावी उपाय सुद्धा आपण बघूयात। संक्रांतीपासून सूर्य उत्तरायणाला लागतो आणि प्रकाशमान दिवसाची सुरुवात होऊ लागते। यात सकारात्मक ऊर्जेनं भरलेल्या या काळात पहिली संकष्टी येते। गणपतीची पूजा करणं, यावेळी केलेले संकल्प आणि उपाय अधिक फलदायी ठरू शकतात। पौष संकष्ट चतुर्थीच्या दिवशी श्री गणेशाला 21 दुर्वा अर्पण करत ओम वक्रतुंडाय होम या मंत्राचा जप करावा। दुसरा उपाय म्हणजे श्री गणेशासमोर तिळाच्या तेलाचा दिवा लावून मनोकामना मनात धरावी आणि गणपती बाप्पांचं नामस्मरण करावं। तिसरा उपाय म्हणजे संकष्ट चतुर्थीच्या दिवशी लाल कपड्यात तांब्याचे नाणे बांधून श्री गणेशासमोर ठेवावे आणि नंतर ते धनस्थानी ठेवावे। यामुळे आर्थिक अडचणी दूर होण्यास मदत मिळू शकते असं म्हणतात। शिवाय संकष्ट चतुर्थीच्या दिवशी गणपती अथर्वशीर्ष किंवा ओम गण गणपते नमः या मंत्राचा 108 वेळा जप करावा। इच्छापूर्तीसाठी हे उपाय अत्यंत फलदायी मानले गेले। श्री गणेशाला या दिवशी तीळ आणि गुळाचा पदार्थ नैवेद्य म्हणून ठेवावा। तीळ आणि गुळाचा पदार्थ नैवेद्याला ठेवल्यास आपल्या घरात समृद्धी येते। शिवाय या दिवशी गोडधोड पदार्थांचं सेवन करून आनंद साजरा करावा असं सांगितलं जातं। तर मंडळी, नवीन वर्षातील पहिल्या संकष्टी चतुर्थीचे हे विशेष उपाय आणि महत्त्व आपण जाणून घेतले। जर तुम्हाला तुमच्या मनोकामना पूर्ण करायच्या असतील तर या पवित्र दिवशी श्रद्धेनं आणि भक्तिभावानं गणपती बाप्पाची पूजा आवर्जून करावी आणि दिलेल्या उपायांचा अवलंबही नक्कीच करावा। संक्रांतीनंतरची ही पहिली संकष्ट चतुर्थी संकटहर्त्याची पूजा करून आपल्या जीवनात सकारात्मक बदल घडवण्याची सुवर्ण संधी मानली गेली। आपणही उपाय अवश्य करून आपलं जीवन सुख समृद्धीनं परिपूर्ण नक्कीच करू शकतो। आशा आहे की हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल। ही माहिती तुम्हाला नक्कीच उपयोगी पडेल। नवीन वर्षातल्या पहिल्या संकष्टीच्या दिवशी तुम्ही कोणते उपाय करतात आणि त्याचे काय लाभ तुम्हाला जाणवलेत कमेंट करून नक्की सांगा।
अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील। तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका।